6 ऑगस्ट 1945 जपान देशातील हिरोशिमा नामक शहरातील लख्ख सूर्यप्रकाशात न्हावून गेलेली एक सकाळ, जीवनाच्या सारीपाटावरील शेवटची सकाळ, की आयुष्याला कायमची विश्रांती देणारी सकाळ, देव जाणे. त्यांना वाटलं होतं की ही सकाळ आयुष्याला एक उभारी देणारी असेल की काय. प्रत्येकानं त्या दिवसाचा विचारच केला नव्हता. प्रत्येकजण आपल्या दिनक्रमात व्यस्त होता आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटत होतं की या दिवसाला तसं फारसं काहीच महत्त्व नाही. परंतु हाय रे दुर्दैवा, असं म्हणणाऱ्यांचे शब्द हवेत विरतात न विरतात तोच विजांचा कडकडाट व्हावा आणि अचानक वरुण राजाचं आगमन व्हावं, ज्याला आज आपण ढगफुटी म्हणतो. त्याचप्रमाणे नव्हे त्याहीपेक्षा कितीतरी प्रचंड कानठळ्या बसवणारा आवाज होतो. सूर्यापेक्षाही प्रखर उजेडाच्या आगीचा डोंब उसळतो. क्षणभर वाटतं आकाश फाटलं, धरणी दुभंगली की काही ईश्वरी प्रलय झाला. पण नाही, ही तर माणसानं केलेली किमया होती. माणूस नावाच्या जिवंत प्राण्याने करामत केली. माणसाने माणुसकीला लावलेला काळीमा होता. तो कोणा एकट्याचा निर्णय नव्हता, तर तो सामूहिक निर्णय होता. सुडाच्या भावनेने पेटून उठून स्वतःच्या स्वार्थासाठी माणसानेच विवेक सोडून केलेले अविवेकी कृत्य होते. 6 ऑगस्ट 1945 या दिवशी अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धाची सांगता करण्याच्या इराद्यानं जपान देशातील हिरोशिमा या शहरावर ॲटम बॉम्ब किंवा ज्याला आपण अणुबॉम्ब म्हणतो त्या विनाशक अस्त्राचा पहिल्यांदा वापर केला. दुसऱ्या महायुद्धात अनेक विनाशक अस्त्रे शोधण्यात आली, त्यांचा प्रत्यक्ष वापरही करण्यात आला आणि त्यापैकीच एक म्हणजे अणुबॉम्ब. जपानी भाषेत त्याला जेन्शी बाकुडोन असे म्हटले जाते. जपानमधील डॉक्टर हाशिया हा या स्फोटापासून कितीतरी मैल दूर होता, परंतु त्याने तो आवाज अनुभवला. आपल्या बायकोला त्या स्फोटाचे शब्दात वर्णन करताना तो म्हणाला, द टेरिबल ब्लास्ट वॉज लाईक अ 500 टन बॉम्ब. त्या बॉम्बचा आवाज आपल्या साध्या बॉम्बच्या आवाजापेक्षा 500 टन बॉम्बच्या आवाजा एवढा होता. या प्रलयंकारी बॉम्बमुळे हिरोशिमा या एकमेव शहरातील 1 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. सुमारे 3 लाखाहून जास्त लोक घायाळ झाले. हजारो नवजात अर्भक विद्रूप होऊन जन्माला आली. जे घायाळ होऊन जिवंत राहिले ते मरणप्राय यातना भोगून गेले आणि अनेक दशकानंतर ते लोक त्या घटनेचे परिणाम भोगत आहेत. एका बॉम्बमुळे सारे शहर बेचिराग झाले. अणुबॉम्बच्या धगधगत्या ज्वालांनी हिरोशिमावासियांच्या जीवनात काळ्याकुट्ट अंधाराचं आगमन झालं. जीवन अंधारमय झालं. हे असं का घडलं? दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे 7 मे 1945 रोजी जर्मनीने बिनशर्त शरणागती स्वीकारली. युरोपमधील हिंसेची 9 मे 1945 रोजी दुपारी 12 वाजता समाप्ती झाली. जर्मनीच्या पराभवानंतरही आशियातील युद्ध आणखी 3 महिने चालू होते. जपानला आपला पराभव दिसत असताना सुद्धा त्याने माघार घेतली नाही आणि याचाच परिणाम जपानी नागरिकांना भोगावा लागला. जागतिक विनाश करणाऱ्या एका शक्तीचा उदय अणुबॉम्बच्या रूपाने झाला. संपूर्ण हिरोशिमा शहर या एका बॉम्बमुळे पूर्णपणे बेचिराग झाले. या बॉम्बचा शोध प्रथम संयुक्त संस्थानात लागला. युरोपमधील फॅसिस्ट अत्याचारातून सुटून आलेल्या अनेक वैज्ञानिकांनी या शोधात मदत केली. अनेक शास्त्रज्ञांना नाझी जर्मनी अणुबॉम्ब विकसित करत असल्याची कुणकुण लागली. तेव्हा हे शास्त्रज्ञ अमेरिकन सरकाराकडे गेले व अणुबॉम्बची योजना कार्यान्वित झाली. नाझींनी असा बॉम्ब शोधला तर ते त्याच्या सहाय्याने साऱ्या जगावर दहशत बसवतील व त्याला शरण आणतील असे वाटले आणि याच जर तरच्या राजकारणात हिरोशिमावासीय बळीचे बकरे ठरले. काळाने घातलेला घाला अनेक संसार बेचिराग करून गेला. अणुबॉम्ब शोधण्यात ज्यांनी मदत केली होती त्यापैकी अनेक जणांनी जपान विरुद्ध त्याचा उपयोग न करण्याची विनंती अमेरिकन सरकारला केली होती. अणुबॉम्बचा असा वापर केला गेला तर साऱ्या जगात अणुशस्त्रास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू होईल याचीही त्यांनी अमेरिकन सरकारला जाणीव करून दिली. पण अखेर संयुक्त संस्थान सरकारने प्रथम हिरोशिमा व 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी उद्ध्वस्त केले. दोन्ही ठिकाणचे मिळून 3,20,000 लोक जागच्या जागी ठार झाले. दोन्ही शहरांचा बराच मोठा हिस्सा जमीनदोस्त झाला. घरं बेघर झाली म्हणण्यापेक्षा समूळ नष्टच झाली. अणुबॉम्ब स्फोटाद्वारे निघालेल्या विषारी वायूमुळे अनेक जण होरपळून निघाले. जे जिवंत राहिले त्यांना मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या. राज्यकर्त्यांच्या अट्टहासामुळे आणि सूडबुद्धीमुळे हिरोशिमा आणि नागासाकीवासीय बळी पडले. हा मानव संहार पाहून शेवटी जपानच्या राज्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट 1945 रोजी संयुक्त संस्थानापुढे लोटांगण घातले
आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाली. हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरावरील विध्वंसक हल्ल्याचं संयुक्त संस्थान सरकारने समर्थन केले. त्यांचे म्हणणे असे की या बॉम्बमुळेच सारे युद्ध एका क्षणात संपले आणि युद्ध संपले म्हणूनच युद्ध चालू राहून होणारी मनुष्यहानी वाचली. संयुक्त संस्थान सरकारने जरी समर्थन केले असले तरी हा बॉम्ब शोधण्यात हातभार लावणाऱ्या शास्त्रज्ञासह अनेक लोकांनी बॉम्ब वर्षावाचा निषेध केला. त्याचबरोबर संयुक्त संस्थान सरकार जगाला सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी धडपडते आहे, हेच त्यामागील प्रमुख कारण आहे हे इतर शास्त्रज्ञांना कळून चुकले. कारण युद्धानंतर जगात अणुबॉम्ब ताब्यात असलेला तो एकुलता एक देश होता. काहीही असो, अणुबॉम्बच्या वापरामुळे संहारक अणुशास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू होईल हा शास्त्रज्ञांचा अंदाज मात्र खरा ठरला. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर काही वर्षांच्या आतच इतर देशांनीही अणुशस्त्रे विकसित केली. प्रत्येक देशात चढाओढ सुरू झाली आणि ती या मितीपर्यंत चालूच आहे. आम्ही अणुचाचणी करणार नाही, आम्ही अणुबॉम्ब विकसित करणार नाही असे छातीठोकपणे सांगणारे देश आज अणुबॉम्ब विकसित करून मोकळे झाले आणि वर आम्ही जगाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू अशी दुटप्पीपणाची भाषासुद्धा करू लागले. आपणही 1998 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी करून मोकळे झालो आणि स्वसंरक्षणासाठी ती आवश्यक होती अशी बचावात्मक भूमिका त्यावेळी घेतली. आज आपण विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत कदाचित त्यामुळेच बसू शकलो असं वाटतं. आपल्या देशाने अणुचाचणी केली असं म्हटल्यावर आपला सहकारी देश पाकिस्तान आमच्याही पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तो एक वेगळाच चर्चेचा विषय होऊ शकतो. जपानवर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षाही हजारो पटींनी संहारक अशी परमाणु अस्त्रे आज विकसित करण्याकडे प्रत्येक देशाचा कल दिसून येतो आणि त्याची प्रचिती हल्लीच अमेरिका इराक युद्धाच्या वेळी आली. स्वतःच्या स्वार्थापोटी देश देशोधडीला मिळवणाऱ्या विध्वंसक विकृती जगाच्या नायनाटासाठी सज्ज होत आहेत. ही आज चिंतेची बाब म्हणावी लागेल. जगातील 2 महासत्तांध सत्ता या आणि अशा प्रकारच्या परमाणु अस्त्रांच्या मदतीने इतर छोट्या छोट्या राष्ट्रांना स्वतःचे मांडलिक बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु त्यात त्यांना यश येत नाही. येणाऱ्या भविष्य काळात या गोष्टीवर जर सकारात्मक विचार झाला नाही तर 6 ऑगस्ट 1945चा अंधारलेला दिवस पुन्हा उजाडेल. आज हिरोशिमा आणि नागासाकी ही जपानमधील दोन्ही शहरे पुन्हा उभी राहिली. ही गोष्ट जरी खरी असली तर ते इतर राष्ट्रांना शक्य होईलच असे नाही. याचा सारासार विचार करूनच प्रत्येक देशाने पुढील क्रांतीची दिशा ठरविणे गरजेचे आहे आणि तसा संकल्प आजच करावा अशी विनंती आहे.